नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण आपलं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, खूप सगळेजण आता सध्या जे सुरुवात झालं आहे की गावरान कुक्कुटपालन करायचं सगळ्यांना किंवा गावरान कोंबडी पालन सगळे ह्या क्षेत्राकडे वळत आहेत. पण ह्या क्षेत्रात येत असताना खूप सगळे यूट्यूबर जे आपल्याला सांगत आहेत की 100 कोंबड्यांचे 10-10 अंड्यांनी 1000 कोंबड्या, त्याच्यानंतर 1000 कोंबड्याचे 10-10 अंडे जर केले तर 10,000 कोंबड्या होतील. हे सगळं मान्य आहे, पण काय होतं ज्यांना पिल्लं विकायचे आहे ते तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सांगत आहे मित्रांनो. पण ज्यावेळेस आपल्याकडे ते पिल्लं घेऊन येतो आपण, तर ते पिल्लं वाचत नाही. मी जवळपास 1000 पिल्लं आणले होते. माझ्याकडे हार्डली खूप झाले तर 150 ते 200 पिल्लं सध्या आता जिवंत आहे. आपण बघू शकता ह्या आता सध्या जवळपास 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये माझा पक्षी एवढा झाला आहे. ते गावरान आहे त्याबद्दल कुठली शंका नाही, पण प्रॉब्लेम काय होतो की ते जगवलं जात नाही. काय कोंबडी खालचं जे पिल्लू आहे, कोंबडीसोबत जे पिल्लू राहिलेलं आहे त्याला लवकर आजार येत नाही, त्याला लवकर व्हायरल इन्फेक्शन होत नाही, ते मरत नाही. पण जे आपण ब्रूडिंग करतो, आता खूप जण सुरुवातीला मला म्हणत होते की तू ब्रूडिंग रूम व्यवस्थित बनवली नाही आहे. त्यानंतर मी कितीतरी चेंजेस करून खूप सगळा खर्च करून ब्रूडिंग रूम बनवली, परंतु तरीसुद्धा माझे पिल्लं वाचू शकले नाही. आणि जे लोक सांगताना आम्ही ट्रेनिंग देतो आहे तुम्हाला किंवा ह्या ट्रेनिंगमध्ये आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपण पिल्लं जगू शकतो, त्या लोकांशी सुद्धा मी कॉन्टॅक्ट केला की माझे पिल्लं मरत आहे काय, तर त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. कारण ज्यावेळेस कुठलं पिल्लू मरतं त्याचा आजार आपल्याला समजूपर्यंत आणि आपण त्याच्यावरती कुठलं काही ॲक्शन घेऊपर्यंत कितीतरी पिल्लं तुमचे मेलेले असतात. आणि सुरुवातीला हा आजारच कळत नाही त्यांना काय नेमकं काय होतं. पिल्लू चांगलं असतं, खातं पितं, 2 मिनटं उभं राहतं, अर्ध्या तासानंतर ते मेलेलं दिसतं. तर ह्या काही गोष्टी असतात. कारण प्रॉब्लेम काय होतो की त्यांना कुठलं तरी वातावरण सूट नाही होत किंवा त्यांच्यासोबत त्यांना जे कोंबडीची ऊब येण्याची जी आवश्यकता असते ती त्यांना नॅचरली न भेटल्यामुळं सुद्धा ते मरू शकतात. तर माझा एक विचार आहे की तुम्हाला जर कुक्कुटपालन सुरुवात करायची असेल किंवा गावरान कोंबडी पालन करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला काय करा, एक 2 महिने 1.5 महिन्याची कोंबडी विकत आणा, त्याला थोडंसं संगोपन करा त्याचं आणि तिथून पुढं त्याला चालू करा. हे काय होईल, याच्यामध्ये तुमचा लॉस होणार नाही. थोडासा अनुभव तुम्हाला मिळेल की ठीक आहे बाबा याच्यामध्ये जगतं आहे नाही जगतं आहे. जरी तुम्हाला लाईट व्यवस्थित हे नाही करता आली तर कोंबडी त्याला सांभाळून घेईल. पण आजचा प्रॉब्लेम काय होतो, लोकांना पिल्लं 1000 2,000 पिल्लं मी बघितले. एका जणाने 7,000 पिल्लं बुक केले. पहिले 2,000 लॉटमधले त्याचे 100सुद्धा वाचले नाही. अजून ते 7,000 पिल्लं तो विकत आणणार आहे. तर तुम्ही विचार करा, जर इतक्या प्रमाणावर पिल्लांची मरतूक झाली तर आपण म्हणजे प्रॉफिट तर दूरची गोष्ट, पण सुरुवातीलाच आपण फार्म बंद होऊन जाईल आपला. आणि पिल्लं जगवणं ही सर्वात मोठी टास्क आहे या बिझनेसमध्ये. तर त्यासाठी विचार करा की जर ऑलरेडी तुम्ही कोंबडी आणली तर ती कोंबडी त्यांना जवळ घेऊन ऊब देऊन हे करून वाचवू शकते. पण आपल्याकडनं जर कुठलंही थोडासा त्यांना व्यवस्थित सांभाळल्या नाही गेलं तर ते मरूनच जातं. आणि मॅक्झिमम केसेसमध्ये बघितलं आहे मी की पिल्लं ज्यावेळेस कोंबडीपासून दूर असतात ते जगणं खूप अवघड असतं. त्याच्यातले खूप म्हणजे मी 10% पण म्हणणार नाही, 10% पिल्लं पण जगणं खूप अवघड आहे त्यांचं. तर अशा प्रकारे आता आपण बघू शकता ह्या लेवलला माझे जे मी पोल्ट्री फार्म सुरू केलं होतं 1000 पिल्लांपासून, सध्या त्याच्यामध्ये फक्त 150 ते 200 पण नसतील, 150पर्यंतच कोंबड्या आता अवेलेबल आहेत. तर मी पण ते करणार 2-3 महिन्याच्या ज्या गावरान कोंबड्या आहेत, ज्या शेतमालावरती माळावरती ज्या मिळतील त्या आणून याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि इथून पुढं फार्म वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणी जास्त पिल्लं घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर चालू करण्याच्या फंदात पडू नका. सुरुवातीला 500 पिल्लं आणून बघा, तुम्हाला जगवता येत आहे का, तुमचे किती पिल्लं जगताय हा विचार करून. मला सुरुवातीला वाटलं होतं मी हिवाळ्यात आणल्यामुळं कदाचित मला पिल्लं जगवता नसून आले, पण आता उन्हाळ्यामध्ये आणलेले पिल्लंसुद्धा जगत नाही आहे. म्हणजे 2,000मध्ये फक्त 100 ते 150 पिल्लं जगले याचा विचार करा की मरतूक खूप होती. आपण म्हणतो की मी त्या व्यक्तीनं कमीत कमी 50,000 रुपयांचे फक्त औषधी भरून ठेवल्या की काही पण रोग आला तर मी पटकन द्यायला तयार होईल, पण पॉसिबल नाही होत आहे. नेमकं आजार कळत नाही. व्हायरल म्हटल्यानं डॉक्टरला बोलवलं, डॉक्टर सांगतो व्हायरल झालं. ठीक आहे, व्हायरल झालं याच्यावर काही पर्याय नाही. पर्याय दिली आपण ते औषधं द्या तरी जी मरतूक आहे ती होतीच आहे. मी तुम्हाला तो पण व्हिडिओ लवकर शेअर करेल, त्यांचा मी रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. दररोजचे 150 ते 200 पक्षी त्यांच्या फार्मवरून मरतात. म्हणजे 10 दिवसामध्ये कमीत कमी 1000 ते 1200 पक्षी त्यांचे मेले. आता तर 100-150च पक्षी बाकी 2,000मधले. तर विचार करा, ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते आपण काय करतो, कोणाचं तरी बघून त्याच्याकडे 500 तर मी 2,000 आणणार, 2,000 × 10 × 20,000 होणार कोंबड्या. 20,000 जर 300 रुपयाला कोंबडी विकली तरी 60 लाख रुपये होणार. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे तर मित्रांनो हे बरोबर आहे, पण आपल्याला ते जगवता येणं आवश्यक आहे.